the nature of intermolecular forces. So this OH group present in alcohol or phenol, it is a polar group. So they are held together by strong intermolecular hydrogen bonding. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आता आपण पाहतो की OH ग्रुप हा पोलर आहे, म्हणजे ऑक्सिजन ॲटमवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन ॲटमवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी आहे. आता जर आपण अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं, ROH हा सेकंड ROH मॉलिक्यूल, तर फर्स्ट ROH मॉलिक्यूलमधला पार्शियल निगेटिव्ह चार्ज असलेला ऑक्सिजन हा सेकंड मॉलिक्यूलच्या हायड्रोजनमध्ये काय होते, एक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होते. आणि हे जे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे अल्कोहोलचा किंवा फिनॉलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बाकीच्या करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा किंवा अल्काइल हॅलाइडपेक्षा थोडंसं जास्त आहे, बिकॉज ऑफ दिस इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सेम कंडिशन फिनॉलमध्ये आहे. फिनॉलिक ग्रुपमध्ये फिनॉलिक OH मधला ऑक्सिजन आणि सेकंड मॉलिक्यूलमधला हायड्रोजन, इथेही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. याच्यावरती बराच वेळा असा प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो की व्हाय अल्कोहोल्स हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दोज ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन्स ऑर अल्काइल हॅलाइड्स. तर त्याचं रिझन काय असणार आहे मेन, तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये फर्स्ट आहे लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस टॉक्झिक लिक्विड हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक अल्कोहोलिक ऑर्डर. एक विशिष्ट प्रकारचा स्मेल अल्कोहोलला त्या ठिकाणी आहे, त्याला अल्कोहोलिक ऑर्डर असं म्हणायचं. आणि हे जे लोअर अल्कोहोल्स आहेत हे कलरलेस आहेत, टॉक्झिक्स आहेत. सेकंड आहे फिनॉल. द प्युअर फिनॉल इज कलरलेस, टॉक्झिक, लो मेल्टिंग सॉलिड हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स फिनॉलिक ऑर्डर. एक विशिष्ट प्रकारचा फिनॉलिक ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आपण जे घरी फिनिल वापरतो तो फिनिलचा जो स्मेल आहे त्याच आपण काय म्हणतो, फिनॉलिक ऑर्डर असं त्या ठिकाणी म्हणतो. ते झाले सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट. नेक्स्ट प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मोलर मास. आता मोलर मास म्हणजेच काय, तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. जसं कार्बन ॲटम इन्क्रीज होत जातील तसं मेल्टिंग पॉईंट ह्या अल्कोहोल आणि फिनॉलचा इन्क्रीज होत जाईल. त्यालाच आपण काय म्हणतो, मोलर मास त्या ठिकाणी म्हणतो. अँड इन्क्रीज ब्रँचिंग डिक्रीज द बॉइलिंग पॉईंट. म्हणजे आणि जर ब्रँचिंग इन्क्रीज होत गेला तर बॉइलिंग पॉईंट काय होतो, डिक्रीज होते. म्हणजे स्ट्रेट चेन असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असेल, आणि त्याच स्ट्रेट चेनचं जर समजा ब्रँचिंग कंपाऊंड असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, लो किंवा डिक्रीज त्या ठिकाणी होतो, बिकॉज ऑफ लेस व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता एक्झाम्पल त्या ठिकाणी दिला जो चार्टमध्ये आपल्याला पाहिजे, तर मिथाईल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट आहे 65 डिग्री सेल्सिअस, तर इथाईल अल्कोहोलचं 78 आहे, एन प्रोपाईल अल्कोहोलचं 97 आहे. ह्या तीन एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर मिथाईल अल्कोहोलमध्ये मोलर मासपेक्षा इथाईल अल्कोहोलचा मोलर मास जास्त आहे, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला. एन प्रोपाईल अल्कोहोलचं परत 97 आहे. पण आता जर आपण पुढचा एक्झाम्पल घेतला आयसोप्रोपाईल अल्कोहोल आणि एन प्रोपाईल अल्कोहोल, तर ह्या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर एन प्रोपाईल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट 97 आहे आणि आयसोप्रोपाईलचा 83 आहे. इथे काय झालं की एन प्रोपाईल अल्कोहोल हा स्ट्रेट चेन होता, इथे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल, आणि इथं ब्रँचिंग आहे. म्हणजे ब्रँचिंग इन्क्रीज झाली की बॉइलिंग पॉईंट काय होतोय, डिक्रीज होतोय. तर हे सगळे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर त्या सर्व एक्झाम्पलमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळेल. जर स्ट्रेट चेन असेल तर बॉइलिंग पॉईंट हा जास्त किंवा इन्क्रीज होत जाईल, आणि त्याच कंपाऊंडच्या करस्पॉन्डिंग कंपाऊंडमध्ये जर ब्रँचिंग इन्क्रीज झाल्या तर बॉइलिंग पॉईंट काय होतोय, डिक्रीज होतोय. तसंच फिनॉलचं पण एक्झाम्पल आहे. फिनॉलमध्ये फर्स्ट आहे फिनॉलचं 182 बॉइलिंग पॉईंट आहे. पॅराक्रिसॉलचं त्या ठिकाणी 202 त्या ठिकाणी आहे. आता इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होते, जास्त क्रिएट होईल. इथं एकच बॉन्डिंग क्रिएट होते, इथे डबल बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. तर इथं 202 आहे. ऑर्थोनायट्रोफिनॉल 217 त्या ठिकाणी आहे. तर हे फिनॉलचे बॉइलिंग पॉईंट्स त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. फिनॉल आणि लोअर अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये काय तर सोल्युबल आहे ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्युल्स.
म्हणजे अल्कोहोलचा मॉलिक्यूल आणि वॉटर ह्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होते, अल्कोहोलमधला OH मधला ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह आणि वॉटर मॉलिक्यूलमधला हायड्रोजन ॲटम पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असलेले यांच्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट होते आणि त्या ठिकाणी ते मॉलिक्यूल्स काय होतात, वॉटरमध्ये सोल्युबल त्या ठिकाणी होतात. पण हे कोणते आहेत तर सोल्युबल हे लोअर अल्कोहोल्स आणि फिनॉल मॉलिक्यूल त्या ठिकाणी. पण त्याचं रिझन काय आहे तर ड्यू टू द इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, सो दे आर सोल्युबल इन वॉटर. एक एक्झाम्पल आहे पहा, द सोल्युबिलिटी ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल इज 0.2 ग्रॅम अँड 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ H2O रिस्पेक्टिव्हली. एक्सप्लेन द डिफरन्स. आता जर दोन मॉलिक्युल्स आहेत, एक ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे आणि दुसरा आहे पॅरानायट्रोफिनॉल. आता हे जे एक्झाम्पल आहे हे ऑर्थोनायट्रोफिनॉलचं एक्झाम्पल आहे. आता ऑर्थोनायट्रोफिनॉलची जी सोल्युबिलिटी आहे ती 0.2 आहे आणि पॅरानायट्रोफिनॉलची आहे 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर मॉलिक्यूल. याचा अर्थ की हा पॅरानायट्रोफिनॉल हा मोर सोल्युबल आहे दॅन दिस ऑर्थोनायट्रोफिनॉल बिकॉज. आता ऑर्थोनायट्रोफिनॉलचं एक्झाम्पल पाहिलं आपण तर ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये म्हणजे हा OH ग्रुप फर्स्ट कार्बन ॲटमवरचा आणि ऑर्थो पोझिशनचा नायट्रो ग्रुप, तर नायट्रोमधला ऑक्सिजन आणि OH ग्रुपमधला हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्डिंग क्रिएट होते. ती जी बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंगला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग इथे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट झाल्यामुळे इथे वॉटरचं ॲडिशन आपल्याला होऊ शकत नाही किंवा वॉटरबरोबर बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग क्रिएट होऊ शकत नाही. त्यामुळे ऑर्थोनायट्रोफिनॉल हा लेस सोल्युबल आहे. आता पॅरानायट्रोफिनॉलमध्ये काय झालं की हे जे दोन ग्रुप आहेत हे दोन ग्रुप कसे आहेत तर अपोजिट पोझिशनला आहेत, म्हणजे पॅरा पोझिशनला आहेत. तर इथे काय होतं की हा जो नायट्रो ग्रुपमधला ऑक्सिजन आणि वॉटर मॉलिक्यूलमधला हायड्रोजन यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग क्रिएट होते. तसं इकडे OH ग्रुपमधला हायड्रोजन आणि वॉटर मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन इथेही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होते. म्हणजे या ठिकाणी हे साईट जे आहेत ते आपल्याला वॉटरबरोबर सोल्युबलसाठी अवेलेबल त्या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी नायट्रोफिनॉल इट इज अ लेस सोल्युबल दॅन पॅरानायट्रोफिनॉल. तर असं एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की व्हाय ऑर्थोनायट्रोफिनॉल इज लेस सोल्युबल दॅन पॅरानायट्रोफिनॉल. त्याचं रिझन आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. द नेक्स्ट पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे लॅबोरेटरी टेस्ट. त्यामध्ये पहिले आहे लिटमस टेस्ट. आता सुरुवातीला आपण पाहिलं की अल्कोहोल इट इज अ न्यूट्रल इन नेचर, सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस. म्हणजे रेड लिटमस पेपर किंवा ब्ल्यू लिटमस पेपर यावरती या अल्कोहोलचा ॲक्वियस सोल्युशनचा इफेक्ट होत नाही. याचाच अर्थ अल्कोहोल हे न्यूट्रल इन नेचर त्या ठिकाणी आहे. सेकंड आहे ॲक्वियस सोल्युशन ऑफ फिनॉल टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड. तर ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो याचा अर्थ त्याचं नेचर कोणतं असणार आहे, ॲसिडिक नेचर त्या ठिकाणी आहे. तर ही झाली लिटमस टेस्ट. सेकंड आहे रिॲक्शन विथ बेस. द ॲसिड स्ट्रेंथ ऑफ फिनॉल इज व्हेरी लो, सो दिस फिनॉल they does not react with sodium bicarbonate as they do not give reaction. Second, they react with NaOH or hydrochloric acid. This phenol, AROH means phenol, react with NaOH to form sodium phenoxide ion and water, and this sodium phenoxide which is react with hydrochloric acid to also gives return to phenol molecules. So they react with base. Phenol react with base. This alcohol is generally आपण म्हणतो की न्यूट्रल इन नेचर, पण इट इज अ very weak acidic character because the presence of hydrogen atom on OH group. त्या ठिकाणी तो H+ आयन हा त्या ठिकाणी काय करतो, डिसोसिएट करतो आणि तो H+ आयनमुळे त्याच्यामध्ये थोडेसे ह्या ॲसिडिक प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे पण ते जे ॲसिड आहे ते कसं आहे तर व्हेरी वीक ॲसिड त्या ठिकाणी आहे. सो हेन्स दे डू नॉट रिॲक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट ऑर NaOH. जे बेस बरोबर रिॲक्ट होत नाही, बट दे रिॲक्ट विथ स्ट्रॉंग अल्कली मेटल्स लाईक सोडियम ऑर पोटॅशियम. सो अल्कोहोल 2 molecules of ROH plus
twice Na, it gives twice RONA plus liberation of hydrogen gas and to form sodium alkoxide. So alcohol react with strong alkali metals like sodium or potassium. The next property, reaction due to breaking of OH bond. तर ह्याच्यामध्ये ज्या रिॲक्शन होणार आहेत की ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ज्या काय रिॲक्शन होतील त्याला म्हणायचं रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. तर आपण रिॲक्शन पाहिली तर वॉटर अल्कोहोल रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कॉक्साइड आयन RO- plus H3O plus. But the plus I effect of alkyl groups, इट इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आपण 11वीला इंडक्टिव्ह इफेक्ट आपण शिकलेला आहोत. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट त्या ठिकाणी आहे. तर अल्काईल ग्रुपचा जो प्लस आय इफेक्टमुळे काय होतं तर अल्कॉक्साइड आयन हा काय होतो डिस्टॅबिलाइज होतो. त्याची स्थिरता कमी होते, थोडक्यात स्टॅबिलायझेशन पॉवर कमी होते. सो आयन ॲज अ रिझल्ट अल्कोहोल डज नॉट आयोनाइज मच इन वॉटर. त्याच्यामुळे अल्कोहोल वॉटरमध्ये त्या ठिकाणी त्यांचं आयोनायझेशन तयार होत नाही. And it behave like the neutral in nature. In phenoxide ion, resonance stabilization by delocalization of negative charge, therefore phenol ionize in water in moderate extent and shows weak acidic character. तर फिनॉलचं आपण जर पाहिलं तर फिनॉल रिॲक्ट विथ वॉटर इट गिव्स फिनॉक्साइड आयन. तर फिनॉक्साइड आयनमध्ये हा जो निगेटिव्ह चार्ज आला ऑक्सिजन ॲटमवरती, तर निगेटिव्ह चार्जमुळे काय होतं आहे तर इथे आपल्याला या डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे रेझोनन्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि रेझोनन्स इफेक्टमुळे त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी काय होते इन्क्रीज होते. हेन्स दिस फिनॉल मॉलिक्यूल दे आयोनाइज इन वॉटर इन मॉडरेट एक्सटेंट. ती झाली आपली ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. एक क्वेश्चन असता परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ अँड जस्टिफाय. तर एक्झाम्पल दिले त्यांनी CH3CH2OH, CH3 थ्राईस COH म्हणजे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल. इथं आहे फिनॉल आणि इथे आहे पॅरानायट्रो फिनॉल. असे 4 एक्झाम्पल आहेत आणि त्यांचं आपलं काय करायचं आहे तर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथनुसार आपल्याला अरेंजमेंट करायचे. तर त्यामध्ये कंपाऊंड नंबर 1 आणि कंपाऊंड नंबर 2 चा जर आपण विचार केला तर कंपाऊंड नंबर 1 आणि 2 हे अल्कोहोल मॉलिक्यूल आहेत. आणि अल्कोहोल मॉलिक्यूल आपण पाहिलं की अल्कोहोल मॉलिक्यूलमध्ये जे वॉटरबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर जो अल्कॉक्साइड आयन तयार होतो आणि अल्कॉक्साइड आयनमध्ये जर अल्काईल ग्रुपचा म्हणजे प्लस आय इफेक्ट असेल तर अल्कॉक्साइड आयन काय होतो डिस्टॅबिलाइज होतो आणि त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते कमी होत असते. मग पहिल्या आता इथं आपण पाहूयात की कंपाऊंड 3 and 4 आर फिनॉल्स देअरफॉर आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. म्हणजे थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल हे फिनॉल आहे आणि हे आपण पाहिलं की निगेटिव्ह चार्जमुळे त्यांच्यामध्ये काय होतं डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं, रेझोनन्स इफेक्ट किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर्स फॉर्म होतात, त्याच्यामुळे याचं ॲसिडिक नेचर आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थच काय तर ह्या पहिल्या दोन एक्झाम्पलपेक्षा या 2 एक्झाम्पलचे ॲसिडिक कॅरेक्टर हे नेहमीच जास्त असणार आहे. सो इन फर्स्ट अँड सेकंड द ॲसिड स्ट्रेंथ ऑफ कंपाऊंड डिपेंड ऑन स्टॅबिलायझेशन ऑफ द करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट बेस. हेन्स लेट्स अस कंपेअर्ड इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इन द कॉन्जुगेट बेस ऑफ दिस कंपाऊंड. आता इथं आपण पाहिलेले पहा जे अल्कॉक्साइड आयन तयार होतात तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये CH3CH2 इथं जो प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल तर इथे एकच अल्काईल ग्रुप आहे. तसं इथे 3 अल्काईल ग्रुप आहेत. तर 3 अल्काईल ग्रुपमुळे काय होतं आहे की हा जो टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आहे त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ आणखी काय होणार आहे कमी होणार आहे. हा आणखी त्याचं स्टॅबिलिटी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ज्या 2 एक्झाम्पल्स जर आपण विचार केला तर इथाइल अल्कोहोल इज मच ॲसिडिक कॅरेक्टर दॅन टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. So conjugate base of acid of alcohol is one is destabilized by plus I effect of one alkyl group, whereas the conjugate base of alcohol second is destabilized by plus I effect of 3 alkyl groups. Hence second is weaker acid than first. मी जे सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीने. पण जर आपण आता फिनॉल आणि ऑर्थोनायट्रोफिनॉलचा जर आपण पॅरानायट्रोफिनॉलचा जर आपण विचार केला तर पॅरानायट्रोफिनॉलमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर किती फॉर्म होतात 1 2 3 4 5 अँड 6 आहे. जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला जास्त पाहायला मिळतील तेवढं त्याची स्टॅबिलिटी काय होते इन्क्रीज होते. त्यामुळे
So phenol conjugate base of nitrophenol is better resonance stabilization due to the 6 resonance structure compared to 5 resonance. म्हणजे फिनॉलमध्ये आपल्याला 5 resonance structure पाहायला मिळतील आणि पॅरानायट्रोफिनॉलमध्ये 6 आहेत. So resonance structure 6 has negative charge on only electronegative oxygen. Hence phenol is stronger acid than hence the phenol fourth is stronger acid than third. फोर्थ फिनॉल कोणतं आहे तर पॅरानायट्रोफिनॉल त्या ठिकाणी आहे. सो द डिक्रीजिंग ऑफ ॲसिड स्ट्रेंथ इज मोर बेसिक सगळ्यात कोण असणार आहे तर फोर्थ म्हणजे पॅरानायट्रोफिनॉल, देन फिनॉल, देन इथाइल अल्कोहोल, देन टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. The next reaction, esterification. Esterification means the formation of ester. When alcohol and phenol react with carboxylic acid to form ester compound, and this reaction is called as a esterification reaction. तर त्याच्यामध्ये एकूण 3 रिॲक्शन आहेत. त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे युझिंग कार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणजे अल्कोहोल रिॲक्ट विथ किंवा अल्कोहोल अँड फिनॉल रिॲक्ट विथ कार्बोक्सिलिक ॲसिड. सो ROH प्लस C डबल बॉन्ड OOH म्हणजे हे कार्बोक्सिलिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन्स मीन्स बाय युझिंग द सल्फ्युरिक ॲसिड. आता आपण रिॲक्शन काय पाहतोय तर ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. मग OH बॉन्ड ब्रेक होते जाते, हा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होईल आणि ॲसिडमध्ये असणारा OH ग्रुप रिमूव्ह होईल आणि असं काय रिमूव्ह होणार आहे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. सो इट इज अ डिहायड्रेशन रिॲक्शन. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि हा RO ग्रुप हा कुठे ॲड होणार आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिडच्या कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला RO हा कोणता ग्रुप आहे आपला अल्कोहोलमधला आणि पुढे C डबल बॉन्ड O, तर हा इस्टर कंपाऊंड फॉर्म होईल. सेम एक्झाम्पल आपण फिनॉलचं घेऊयात. फिनॉलमधला सुद्धा हायड्रोजन ॲटम ॲसिडमधला OH असं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन. इट गिव्स ARO C डबल बॉन्ड O R डॅश. तर हा झाला इस्टर कंपाऊंड. तर त्याचं एक्झाम्पल आपण पाहूयात. अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं आपण तर अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे C इथाइल अल्कोहोल रिॲक्ट विथ कार्बोक्सिलिक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन. तर अल्कोहोलमधला हायड्रोजन आणि ॲसिडमधला OH ग्रुप असं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि हा C2H5O ग्रुप हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल C2H5O C डबल बॉन्ड O CH3. हा जो मॉलिक्यूल आहे त्याचं नाव आहे इथाइल ॲसिटेट. आता इथाइल याचं जे इस्टरचं नॉमेनक्लेचर आहे तर इस्टरचं नॉमेनक्लेचरमध्ये ऑक्सिजन ॲटमला अटॅच असणारा जो अल्काइल ग्रुप आहे त्याचं नाव आपण अगोदर लिहितो. म्हणून हा C2H5 म्हणजे इथाइल आणि CH3 C डबल बॉन्ड OO हा ॲसिटेट ग्रुप आहे. म्हणजे ॲसिटिक ॲसिडपासून आपण हा फॉर्म तयार केला आहे त्याला म्हणायचं ॲसिटेट. ॲसिटिक ॲसिडमधला IC ॲसिड सफिक्स हा रिमूव्ह केला आपण आणि त्याऐवजी कोणता सफिक्स लावला ATE. म्हणजे इस्टरचं जर आपण नॉमेनक्लेचर करतो करस्पॉन्डिंग ॲसिडपासून तर IC ॲसिड सफिक्स काय करायचा रिमूव्ह करायचा आणि त्याऐवजी ATE सफिक्स आपण ॲड करायचा आहे. फिनॉलचं एक्झाम्पल घेतलं आपण तर C6H5OH प्लस ॲसिटिक ॲसिड इट गिव्स फिनाइल ॲसिटेट. हा फिनाइल ग्रुप ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. सो फिनाइल ॲसिटेट हे झालं युझिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. सेम रिॲक्शन आहे पुढे युझिंग ॲसिड अनहायड्राइड. हा ROH ॲसिड अनहायड्राइड स्ट्रक्चर आहे RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR. तर इथे काय होतं आहे हा हायड्रोजन ॲटम आता इथे एका कार्बोनिल कार्बनला जर आपण अटॅच केला तर हा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला. तो हायड्रोजन ॲटम कुठे ॲड होते तर ऑक्सिजन ॲटमला ॲड होईल आणि इथे आपल्याला करस्पॉन्डिंग ॲसिड मिळेल कार्बोक्सिलिक ॲसिड आणि हा RO ग्रुप C डबल बॉन्ड Oला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल इस्टर. सेम रिॲक्शन फिनॉलचे आहे. फिनॉल रिॲक्ट विथ ॲसिटिक अनहायड्राइड किंवा ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन. इट गिव्स इस्टर अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याचं एक्झाम्पल आहे इथाइल अल्कोहोल रिॲक्ट विथ अनहायड्राइडचं एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटिक अनहायड्राइड. सो CH3 C डबल बॉन्ड OO C डबल बॉन्ड O CH3. तर C2H5O हा C डबल बॉन्ड ओला सपोज अटॅच केला आपण तर कंपाऊंड मिळेल इथाइल ॲसिटेट आणि साईड प्रॉडक्ट मिळेल CH3 C डबल बॉन्ड OO आणि हा हायड्रोजन ॲटम असं ॲसिटिक ॲसिड साईड प्रॉडक्ट मिळेल.
सेकंड एक्झाम्पल आहे इथाइल अल्कोहोल, सॉरी इथे फिनॉल ग्रुप आहे C6H5OH प्लस CH3C डबल बॉन्ड OO C डबल बॉन्ड OCH3 in presence of H plus ion it gives phenyl acetate. थर्ड रिॲक्शन आहे यूजिंग ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईडचा फॉर्म्युला काय RC डबल बॉन्ड OCl. बाकी रिॲक्शन सेम आहे. परत अल्कोहोलमधला हायड्रोजन, ॲसिड क्लोराईडमधला क्लोरीन, असा साईड प्रॉडक्ट मिळेल आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि इथे कंपाऊंड मिळेल इस्टर. सेम अल्कोहोलची रिॲक्शन आहे टू फॉर्म इस्टर अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथाइल अल्कोहोल रिॲक्ट विथ ॲसिटिल क्लोराईड. ॲसिड क्लोराईडचं एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OCl. हा हायड्रोजन आणि Cl असं HCl मॉलिक्युल रिमूव्ह होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला C2H5O C डबल बॉन्ड OCH3 प्लस HCl. आणि फिनॉलचं एक्झाम्पल घेतलं तर फिनाइल ॲसिटेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ही झाली फॉर्मेशन ऑफ इस्टर बाय युझिंग कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲसिड अनहायड्राइड अँड ॲसिड क्लोराईड. आता हे जे ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणजे CH3C डबल बॉन्ड O ग्रुप. सो ॲसिटेट इस्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स are called acetyl derivative of alcohols and phenols, and the aspirin it is a example of this acetyl derivative. So acetyl derivative of salicylic acid formed by the acetylation using acetic anhydride. This aspirin it is a well known generic medicine, and this aspirin it used as a antipyretic drug as well as anti blood clotting agents. तर हे जे ॲस्पिरिन आहे ते ॲस्पिरिन काय झालं तुमचा ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. इथं स्ट्रक्चर आपल्याला जर पाहायला मिळेल तर स्ट्रक्चरमध्ये सॅलिसिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे तर OH ग्रुप आणि इथं COH ग्रुप अटॅच आहे. ऑर्थो पोझिशनला बेन्झोइक ॲसिडच्या ऑर्थो पोझिशनला OH ग्रुप आहे. त्याचं नाव आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड और सॅलिसिलिक ॲसिड विच इज रिॲक्ट विथ ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन. तर काय होतं आहे OH ग्रुपमधला हायड्रोजन हा रिमूव्ह होईल आणि ऑक्सिजन ॲटम इथे कार्बन म्हणजे ॲसिटिल ग्रुप हा C डबल बॉन्ड OCH3 हा कुठे ॲड होणार आहे तर ऑक्सिजनला इथे ॲड होईल आणि इथं आपल्याला हा ॲसिटिल जो ग्रुप आहे CH3C डबल बॉन्ड O हा ऑर्थो पोझिशनला अटॅच होतो आहे. त्याचं नाव आहे ॲसिटिल ग्रुप. सो ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड अँड कॉमनली दे आर कॉल्ड ॲस्प्रिन अँड साईड प्रोडक्ट CH3COOH. तर इथपर्यंत आपण त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. पुढे ही केमिकल प्रॉपर्टीज आहेत तर आपण नेक्स्ट पार्ट 4मध्ये आपण ते पाहणार आहोत. जर पुढचा पार्ट 4 तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला नितीन महामुनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू.